नमस्कार मित्रांनो, तुम्ही ती न्यूज बघितलीच असेल की यूपीमध्ये एक 16 वर्षाची आहाना नावाची मुलगी जंक फूड खाल्ल्यानंतर तिचा जीव गेला आहे. तर अशी स्टोरी आहे की तिची की तिने कंटिन्यू तिला जंक फूड खायची वगैरे सवय होती आणि पिझ्झा, बर्गर आणि मिओनीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिच्या खाण्यामध्ये होत्या. पण हे तिच्या रिलेटिव्हनी सांगितलं असं की ती जंक फूड जास्त खायची, त्यामुळे तिला पोटामध्ये इन्फेक्शन होऊन तिला त्रास झाला. पण जेव्हा एम्सच्या डॉक्टरांचा आता रिपोर्ट आला तर त्यांनी असं सांगितलं आहे की तिला टायफॉईड झाला होता आणि टायफॉईडचं सिव्हिअर इन्फेक्शनमुळं तिच्या आतड्यांना छिद्र पडले आणि एकमेकाला आतडे चिकटले आणि ते आतड्यांमधून जे काही सगळं खाल्लेलं होतं पदार्थ वगैरे ते सिक्रेशन पूर्ण पोटामध्ये पसरलं तिचं आणि त्यातून इन्फेक्शन तयार झालं. तर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की टायफॉईडचे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे तिचा जीव गेला आहे. आणि तसं बघायला गेलं तरी जंक फूड पण आपल्या शरीरासाठी वाईटच आहे आणि तिचं जंक फूडचं प्रमाण जास्त असल्या कारणामुळे पण तिला टायफॉईड कॉम्प्लिकेशन झालं असू शकतं. कारण की टायफॉईडमध्ये तुम्हाला माहितीच आहे की जीव जाण्याची शक्यता खूप रेट कमी आहे त्याचा टायफॉईडमध्ये. म्हणून आपल्या मुलांना असं सवय लावा की बाहेरची जंक फूड वगैरे पिझ्झा, बर्गर हे काही इंडियन नाही आहे, ते फॉरेन लोकांनी त्यांच्यासाठी बनवलेल्या गोष्टी आहेत. ते इंडियन ओरिजिन लोकांना मॅच होईल त्यांचं फूड असं नाही आहे. त्यामुळे लहान मुलांना शक्यतो जितकं जंक फूड, पिझ्झा, बर्गर यांची सवयच लावू नका. जे काय असेल आपले इंडियन फूड तुम्ही देऊ शकता मुलांना. ठीक आहे. तर अशा काही गोष्टी, मुलांच्या पोटात दुखणे वगैरे तुम्हाला जर वाटत असेल ताप वगैरे, तर लगेच डॉक्टरांना तुम्ही जाऊन चेक वगैरे करू शकता. इग्नोर करू नका त्या गोष्टींना. ठीक आहे. धन्यवाद.